स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। गावदेवी येथील शेअर रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असताना त्याच्या आधी असलेल्या अमृता हॉटेल पासून विरुद्ध दिशेने बेशिस्त रिक्षा चालक स्टेशनकडे जात असल्याची गंभीर बाब समोर आले, परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई वाहतूक किंवा आरटीओ कडून केली जात नसल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी केलाय। त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले। यावर तात्काळ उपाययोजना करून रिक्षा चालकांना शिस्त लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गावदेवी परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास शेअर रिक्षा लागत असतात, परंतु या ठिकाणी त्यांच्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र रोजच्या रोज दिसत आहे। गावदेवीला थांबा दिला असतानाही येथे कशाही पद्धतीने रस्त्याच्या मधोमध देखील रिक्षा लागत असल्याचे दिसून येत आहे। त्यात गावदेवीच्या अलीकडे असलेल्या अमृता हॉटेल पासून विरुद्ध दिशेने रिक्षा चालक स्टेशनकडे जात आहेत, परंतु त्याकडे देखील वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाघोले यांनी केलाय। त्यातही वाहतूक पोलीस देखील अनेक वेळा या ठिकाणी कर्तव्यावर नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे। असे असले तरी देखील ते या रिक्षा चालकांवर कारवाई करीत नसल्याचा दावा त्यांनी केलाय। दुसरीकडे येथून रिक्षा पकडणारे हे कल्याण डोंबिवली येथून ठाण्यातील वागळेशेठ परिसरात कामासाठी आलेले लोक आहेत। त्यात महिलांची संख्या अधिक आहे, परंतु कामावर वेळेत जायचे असल्याने ते देखील जीवाची पर्वा न करता येथे रिक्षा पकडण्यासाठी कसरत करतात। त्यामुळे परिवहन व्यवस्थापन व ठाणे महापालिका प्रशासनाने गावदेवी येथे असलेल्या टीएमटीच्या थांब्यावर सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 6 वेळेत वागळेशेठ येथे कामावर जाणाऱ्यांसाठी मिनी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। रोड या ठिकाणी अमृता हॉटेल समोरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये वारंवार कोपरी वाहतूक शाखा असेल, तीनाथ नाकामध्ये उपायुक्त शहर वाहतूक विभाग यांना वारंवार या ठिकाणी पत्र दिलेत की रिक्षा चालक हे विरुद्ध दिशेने स्टेशनला जात आहेत आणि या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी होते। या ठिकाणी आपण जर बघितलं खाली की शेअर रिक्षा पकडायला नागरिक रस्त्याच्या मधोमध राहून त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी रिक्षा पकडतायत। माझी वाहतूक शाखेला वारंवार त्या ठिकाणी पत्राद्वारे मी वारंवार विनंती करतोय, परंतु या गोष्टीकडे वारंवार लक्ष त्या ठिकाणी दिलं जात नाहीये। दुसरा एक विषय असा आहे की या भागातला जो रिक्षा पकडणारा जो वर्ग आहे हा कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल त्या भागातून येतोय आणि वागेस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उभी राहत असल्यामुळे त्या ठिकाणी हा महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, रिक्षा पकडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी रिक्षा पकडण्यासाठी रस्त्याच्या मधोमध धावपळ करतोय। परिवहन व्यवस्थापकाला आणि महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण गावदेवी मैदानाच्या बाजूला जी परिवहनची जागा आहे त्या भागातनं वागेस्टेटला सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 6 या वेळामध्ये मिनी बस त्या ठिकाणी सोडाव्यात, जेणेकरून या भागातील जी काही वाहतूक कोंडी असेल आणि वागेस्टेट भागामध्ये जे कामाला जाणारे महिला व पुरुष वर्ग असतील त्यांना पण त्या ठिकाणी दिलासा मिळेल। आणि त्यामुळे ही जी काही समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे, मोठा अपघात होण्यापूर्वी या समस्येकडे गांभीर्याने वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी लक्ष द्यावे एवढीच विनंती आहे। वाहतूक पोलीस अधिकारी जो आहे तो दिसत नाही या ठिकाणी। या भागामध्ये वाहतूक पोलीस उपायुक्त यांना पत्र दिलं होतं, मी कोपरी वाहतूक शाखेला पत्र दिलंय की तुमचा अधिकारी त्या ठिकाणी 8 वाजता ड्युटी चालू असते, त्या ठिकाणी 8 वाजता वारंवार दिसून येत नाहीये आणि त्यांच्या डोळ्यासमोर रिक्षा विरुद्ध दिशेने स्टेशनला जात आहेत। थातूरमातूर कारवाई होते, परंतु त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना वाहतूक शाखेकडनं आरटीओ कडनं ही केली जात नसल्यामुळे ही रिक्षावाले हे जे काही मजूर रिक्षावाले आहेत त्यांनी इथली शिस्त बिघडलेली आहे। ठाण्याच्या घोडबंद रस्ता आणि खड्डे हे नेहमीचे समीकरण बनले। अनेक अपघात होत असतानाही आणि या जिल्ह्याचे मुख्यमंत्री असतानाही अद्यापही घोडबंद रस्त्याचा दर्जा सुधारण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे घोडबंद रस्त्यावरून स्पष्ट होते। ठाण्याचा घोडबंद रस्ता हा राज्य महामार्ग असून हा सार्वजनिक बांधकाम विभाग
MMRDA मेट्रो प्रकल्प तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखभाल केली जाते। यामध्ये सेवा रस्ता ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येतो। केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी घोडबंदर रस्त्यावरील दुरावस्थेमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून घोडबंदरवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे पावसाळ्यात नाहक बळी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यात प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। ठाण्याचा घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते। याचबरोबर पनवेल, JNPT, नाशिक, अहमदाबाद, राजस्थान येथे जाणाऱ्या अवजड वाहने देखील येथून मोठ्या प्रमाणात मार्गावरून ये-जा करत असल्याने येथील रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सर्व प्राधिकरणाची असून देखील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ठाणेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले। मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने या संबंधित क्षेत्राची कामे महापालिका करेल असे सूचित करण्यात आले, मात्र तरीही कामे केली जात नसल्याचे समोर येत असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिक व वाहन चालक करत आहेत। रिक्षाला फिटनेस म्हणजेच पासिंग नूतनीकरण देताना विलंब शुल्काच्या नावाखाली प्रतिदिन 50 रुपये दंड वसुलीचा फतवा सरकारने काढलाय। दंडाची ही रक्कम तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। सरकारच्या या वसुली विरोधात ठाण्यात रिक्षा संघटनांकडून शासकीय विश्रामगृहाजवळ आंदोलन करण्यात आले। केंद्र परिवहन विभागाने राज्य सरकारला परिवहन वाहनांची योग्यता प्रमाणपत्र म्हणजेच पासिंग नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या सूचना दिल्यात। मात्र या शुल्काविरोधात ठाणे शहर टॅक्सी रिक्षा चालक मालक कृती समिती नियोजन संघटना व रणरागिणी महिला रिक्षा चालक मालक संघटनेने निषेध नोंदवलाय। परिवहन विभागाकडून रिक्षांच्या पासिंगसाठी 700 रुपये आणि जीप फॉर्मसाठी 200 अशा अंदाजे 800 ते 1000 रुपये खर्च करावा लागतो। मात्र पासिंग नूतनीकरणाच्या मुदत संपल्यानंतर प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्यात येत आहे। त्यामुळे विलंब दंडाची रक्कम रद्द करण्याची मागणी संघटनेने अध्यक्ष अनंत सावंत यांनी केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्याच्या पाचपाकडी परिसरातील साई मंदिरासमोर काल दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर धावणाऱ्या पल्सर या दुचाकीला अचानक आग लागली। आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने त्वरित बाईक बाजूला केल्याने सुरक्षित बचावले। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने आग विझवण्यात आली। काल सागर आणि अशोक उतेकर हे दोघे पल्सर RS 200 या दुचाकीने ठाणे स्टेशनकडून वागळे स्टेट सावरकर नगरकडे जात होते।
यावेळी रस्त्यात पाचपकाडी साईबाबा मंदिरासमोर पल्सर या दुचाकीला आग लागली. चालक सागर याला समजताच बाईक बाजूला उभी केली आणि क्षणातच बाईकने पेट घेतला. सुदैवाने अशोक आणि सागर बचावले. घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने विझवली. यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ठाणे जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असताना विविध शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येची वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात 32हून अधिक रुग्णांची शासनाच्या दप्तरी नोंद झाली. मात्र यात रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने चांगला जोर धरलाय. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होते आहे. पावसामुळे मोकळ्या आणि सखल भागात पाणी साचत आहे. नैसर्गिक नाले प्रवाही झाले आहेत. त्याचवेळी शहरात रहिवासी भागामध्ये मोकळ्या सखल भागात निर्माणाधीन इमारती, मोडकळीस आलेल्या आणि बंद घरांमध्येही पाणी साचू लागले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात 32 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या मोठी आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.